नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात काय घडतं ते आपण पाहूया. मामा त्या दामो आणि सकोला सांगत असतात, काळजी करू नका, हे बघा न्याय इथं आहे ना तुमच्यासाठी. जागा आहे, ते दिवस असो वा रात असो, न्या बसलो आहे इथं नव. काळजी करू नका, काय बी होत नाही पोरी तुला. सकू म्हणते, मामा आपण भ्या वाटते नव. मामा म्हणतात, हे बघ, या जगाच्या मालकाचं म्हणजे त्या पांडुरंगाचं नाव घ्या. रोजच्याला त्याची आरती करा, म्हणजे तो बी तुमची आठवण ठेवतोय. गळ्यात तुळशीची माळ घाला. दारात तुळस असेल रोजच्याला त्याला पाणी घाला. हळद कुंकू लावा. दारात कुणी आलं तर त्याला भाकरीचा कोरभर तुकडा द्या. घोटभर पाणी द्या. मुक्या चित्रबासनी एखादा घास घाला. समजा चांगलं होतं या. दामू म्हणतो, होय मामा, तुम्ही सांगताय तसंच करतो. मामा त्यासनी भंडारा देतात आणि ते तिथून निघून जातात. आता आपण इकडे पाहतो. धनाप्पा म्हणतो, मालक लई घाईत बोलवलंय, काय झालं? चंडाप्पा म्हणतो, आता मलाच विचारतोय होय काय झालं म्हणून? विसरला की काय कामाचं? त्या शिरप्पाचं पैक्याचं काय झालं? त्यावर धनाप्पा म्हणतो, मालक तो मला बी दिसला नाही बघा, 2 दिवस झालं. चंडाप्पा म्हणतो, त्याच्याकडून पैकं घेऊन ये चल. धनाप्पा म्हणतो, आणि त्यानं पैकं नाही दिलं तर? चंडाप्पा म्हणतो, त्याची समधी भांडी बुंडी बाहेर फेकून दे. त्याला घराबाहेर हाकलून लावा आणि घराला ताळा लावून या माघारी. धनप्पा, ठीक आहे मालक, पण कोणी आड तर नाही ना येणार? चंडाप्पा म्हणतो, कोणाच्या बाची हिंमत आहे आपल्या आड येण्याची? आपली 2 गडी घेऊन जा तगडी, आणि हातात काट्या घेऊन जा, आणि कोणी जर मध्ये आलं तर आडवाच पाड तिथे, आणि कोणाला मध्ये येऊ बी द्यायचं नाही. तसा बी कागदीपत्र व्यवहार आहे आपला, तू चिंता नको करू. धनप्पा म्हणतो, होय होय होईल की, त्यात काय अवघड आहे? काम झालंच म्हणून समजा. आजपासून काय कमी लोकांपासून वसुली केली आहे का म्या? चंडाप्पा म्हणतो, मग जा की, आणि काम झालंच पाहिजे असं सांगायचं मला. आता आपण पाहतो, चंडाप्पाची माणसं शिरप्पाच्या घरी जायला निघतात. जसे त्या घरात पाय ठेवायला बघतात तसेच ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोचतात. धनाप्पा आश्चर्यचकित होतो. ते खूप शोधतात घर कुठे गेलं म्हणून. इकडे आपण पाहतो, शिरप्पा देवघरात देवाची पूजा करत असतो. धनाप्पा परत त्याच्या घरी येतो आणि पाय घरात ठेवाय पाहताच तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोचतो. मामा म्हणतात, ज्याच्या पाठीशी म्या उभा आहे त्याने काय बी चिंता करायची गरज नाही. त्यानं खऱ्याने वाटाने चालावं. त्याला त्रास देण्याकडं म्या बघतोय. दुर्गप्पा आणि सुमन चंडाप्पाच्या बायकोला समजत असतात की बाळूमामाने असं सांगितलंय, देवघरात जे चंडाप्पाने ठेवलंय ते काढून टाकाय, त्यामुळे तुमचा वंशज खुटला आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर आपल्याला काढायला पाहिजे आणि वाहत्या पाण्यात सोडावं असं मामाने सांगितलं आहे. आता ते सर्व घाबरतात. मग दुर्गाप्पा म्हणतो, वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी वेळ पाहून करतो हे काय करायचं ते. चंडाप्पाकडे धनाप्पा येतो आणि सांगतो, मालक ते शिरपाकडून जाऊन आलो बघा, आणि शिरपाकडून पैकं नाही मिळालं बघा. आणि शिरपाच्या घरला गेलो पण त्याचं घरच मिळालं नाही. चंडाप्पा म्हणतो, अरे तू येडा झाला की खुळा? ते शिरपा काय घर डोसक्यावर घेऊन बाहेर गेला की काय पळून? वाटेल ते बोलालाय. धनाप्पा म्हणतो, अहो मालक, माझ्यावर विश्वास ठेवा, पाहिजे तर यासने बी विचारा. त्यावर चंडाप्पा म्हणतो, अरे धनाप्पा, तू काय नवीन आहेस वय रे इथं? घर नाही मिळाला तुला? धनाप्पा म्हणतो, मालक मला वाटतंय चमत्कार झालाय बघा. चंडाप्पा, अरे कसला चमत्कार झालाय? कसला चमत्कार झालाय? धनाप्पा सांगत असतो, मालक आम्ही त्याच्या घरी जातोय पण त्याचं घरच सापडणं झालंय. आम्ही तिथंपर्यंत जातोय पण पोचतोय कुठे दुसरीकडेच. चंडाप्पा म्हणतो, अरे काय खोळ्यात काढालाय होय मला? तुम्हाला जमत नसेल तर सांगा, मी बघतो काय करायचं ते. धनाप्पा सांगतो, मी खरं बोलत आहे मालक, काहीतरी आहे बघा. त्या बाळूमामाचे त्यांच्या पाठी आहे. त्यांनीच काहीतरी केलं असेल तंत्रमंत्र, नाहीतर हे असं कसं होईल? चंडाप्पा म्हणतो, बर बर असं आहे वय. चंडाप्पा दुर्गाप्पाला सांगतो, तुझं बी वाढलं येणं जाणं बाळूमामांच्या तळ्यावर, आणि आता हे सगळं थांबवायचं, आणि तुझा जे काही पाहिजे ते या भावाकडं मागायचं, समजा मिळेल, यामुळं ध्यानात ठेवायचं. आता आपण पुढे पाहतो. दुर्गाप्पा येतो चंडाप्पाच्या देवर घरात, आणि मामाने सांगितलेलं ते देवर घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात तिथे चंडाप्पा येतो. चंडाप्पा म्हणतो, दुर्गाप्पा
काय करत आहेस रे इथं तू? देवारात काय करत आहेस? बाळूमामाने सांगितलंय का माझ्या देवारात काय तर आहे म्हणून? दुर्गाप्पा म्हणतो, नाही नाही तसं काय नाही, मी दिवा लावायला आलो होतो. चंडाप्पा म्हणतो, दिवा तर चालूच आहेत नव, मग तू कसलं दिवा लावायला आलास र? दुर्गाप्पा हे बघ, माझ्या नादी लागला तर मला चालायचं नाही. नको त्या गोष्टी मला चालायच्या नाहीत, लक्षात ठेव. यापुढे इथं पाय टाकायचं नाही, नाहीतर तुझं काय खरं नाही. तू माझा भाऊ असलास काय नसलास मला काय बी फरक पडत नाही, ध्यानात ठेव. चल निघ इथून. इकडे मामा म्हणतात, अरे माझ्या तळ्यावर पाया पडून भंडारा लावून गेलाय त्यो, काय बी होऊ देणार नाही मी त्याला. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुढचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. थँक्यू फ्रेंड्स.